विद्यार्थी मित्रांनो, मी खेमचंद्र पाटील रिलायबल परिवारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, आज आपण सप्टेंबर महिन्यामध्ये जी आपली राज्यसेवेची पूर्व परीक्षा होणार आहे त्याच्यामधला सीसॅट पेपरमधील अंकगणित आणि बुद्धिमत्ता याविषयी आपण चर्चा करणार आहोत। आणि त्यानंतर राज्यसेवेच्या परीक्षेनंतर PSI STI असिस्टंट कंबाईनची जी परीक्षा होणार आहे आणि त्यानंतर ज्या पण परीक्षा लाईनअप आहे त्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ता ह्या विषयांच्या तयारीची काय स्ट्रॅटेजी असली पाहिजे। आता आपला जो वेळ आहे आजपासून ते आपल्या परीक्षेच्या वेळेपर्यंत जो आपल्याला वेळ मिळालेला आहे तो आपण कसा युटिलाइज करू शकतो ह्या दोन विषयांचा अभ्यास करण्यासाठी ते आता आपण आज त्याच्याविषयी चर्चा करणार आहोत। मित्रांनो, तुम्हाला माहिती की आता सध्याच आता लेटेस्टमध्ये राज्यसेवेचा पण निकाल लागलेला आहे आणि PSI STIचा पण निकाल लागलेला आहे। तर बऱ्याच यशवंतांचे जर तुम्ही मनोगत ऐकले असतील तर त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांकडून आपल्याला ऐकायला भेटते की गणित बुद्धिमत्ता हे दोन विषय आपल्या परीक्षेमध्ये गेम चेंजर होऊ शकतात। म्हणजे ॲटलिस्ट राज्यसेवेमध्ये आपल्याला मेन्सची गेट पास मिळण्यासाठी आपल्याला ह्या दोन विषयांचा फार जास्त उपयोग होऊ शकतो। म्हणजे बऱ्याच वेळेस तुम्ही असं पण ऐकलं असेल विद्यार्थी मित्रांनो की सीसॅट पेपर जर तुम्ही क्रॅक केला, जर तो सॉल्व म्हणजे कंप्लीट व्यवस्थित त्यांना मार्क मिळवले 150 160 मार्क जर तुम्ही मिळवले तर GSचा फारसा जास्त लोड तुम्हाला घ्यावा लागत नाही, असं पण आपण बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनोगतामध्ये ऐकलंच। आणि ते तेवढंच सत्य आहे। जर तुमचा सीसॅट हा टॉपिक जर चांगला असेल तर आपल्याला पूर्व परीक्षेचं फारसं टेन्शन घेण्याची गरज राहत नाही। आणि त्याच्यामध्ये गणित बुद्धिमत्ता याचे 25 प्रश्न एकत्रित प्रश्न विचारलेले असतात। PSI STI असिस्टंट आणि ग्रुप C वगैरे या परीक्षांच्या बाबतीत जर आपण विचार केला मित्रांनो तर ते आपल्याला पूर्वमध्ये देखील आणि मुख्यमध्ये देखील आपल्याला कामात पडतात आणि ते आपल्याला खूप महत्त्वाचा रोल त्याच्यामध्ये ते अदा करतात। म्हणजे मी त्या मगाशी सांगितल्याप्रमाणे ते त्या परीक्षेच्या सिलेक्शनमध्ये गेम चेंजर होऊ शकतात। आता गणित आणि बुद्धिमत्ता म्हटलं तर तसं काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये फार निगेटिव्ह भूमिका किंवा दृष्टिकोन त्याच्या बाबतीमध्ये थोडासा वेगळा आहे। सर आम्हाला गणित तर येतच नाही किंवा बुद्धिमत्तेमध्ये प्रश्न समजत नाही सर, खूप वेळ लागतो आणि मग प्रश्न समजला नाही तर मग तो कसा सॉल्व करायचा। आता तर आयोग खूप मोठे मोठे प्रश्न विचारतोय, खूप लेंथ जास्त असते, असे बरेच प्रश्न आपल्याला पडतात आणि मग त्या परिस्थितीवर कशी मात करायची म्हणून आपण काय करतो, सरळ सरळ त्या टॉपिककडेच आपण दुर्लक्ष करतो आणि आपण अभ्यास करत नाही किंवा त्याकडे आपण एकदा देखील आपण बघत नाही। तर माझी अशी विनंती राहील तुम्हाला सर्वांना मित्रांनो की आता जो तुम्हाला मिळालेला वेळ आहे त्या वेळेमध्ये जर तुम्ही 1 तास जरी ह्या टॉपिक्सला किंवा ह्या विषयाला तुम्ही अलॉट केला तर नक्की तुम्हाला 10 ते 15 मार्क मिळवण्यासाठी 10 ते 15 प्रश्न लक्षात घ्या, 10 ते 15 प्रश्न तुम्हाला अचूक उत्तरं देण्यासाठी त्याचा उपयोग तुम्हाला नक्की होईल। आणि 10 ते 15 प्रश्न राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये म्हणजे तुमचे 35 ते 37 मार्क्स तुम्हाला त्या ठिकाणी तो विषय तुम्हाला मिळवून देऊ शकतो। आणि हक्काचे मार्क्स म्हणतो मित्रांनो आपण, जसं इकॉनॉमिक्स आणि असे अजून काही विषय आहेत की जे आपण म्हणतो की हक्काचे मार्क्स आहेत, याच्यातले मार्क्स आपले जात नाही। त्या पद्धतीने आपण गणित आणि बुद्धिमत्तेकडे तुम्ही दृष्टिकोन ठेवा। थोडासा सराव तुम्हाला करावा लागेल। आतापर्यंत आयोगाने विचारलेले प्रश्नांचा प्रकार आपल्याला अभ्यासावा लागेल आणि त्या अनुषंगाने आपली स्ट्रॅटेजी आपल्याला ठरवावी लागेल। तर आपण 1 बाय 1 राज्यसेवेच्या परीक्षेमध्ये याचं काय वेटेज आहे, PSIच्या याच्यामध्ये काय वेटेज आहे आणि अजून काही वेगवेगळ्या परीक्षा लाईनअप आहे बघा। IBPS च्या रिक्रुटमेंट्स पुन्हा निघाल्या आहेत, बँकिंगच्या सर्व ॲड्स आता निघत आहेत, त्या अनुषंगाने आपण डिस्कशन करणार आहोत। मला पूर्ण कल्पना आहे की तुम्हाला याच्या वेटेजच्या बाबतीत माहिती असेल, पण आपल्या ह्या सेमिनारमध्ये काही नवीन विद्यार्थी असतील तर ते त्यांच्या माहितीसाठी आपण ते मांडतो आहे। MPSC राज्यसेवेमध्ये मित्रांनो बुद्धिमत्ता आणि गणित ह्या दोघांना मिळून 25 प्रश्न विचारले जातात की ज्याच्यामध्ये 20 प्रश्न मागच्या प्रश्नपत्रिकांच्या ॲनालिसिस त्यांच्या अनुभवावरून आपण म्हणतो की 20 प्रश्न हे बुद्धिमत्ते चाचणीवर आणि 5 प्रश्न गणितावर विचारले जातात। ज्यावेळेस मी 5 प्रश्न गणितावर म्हणतोय त्यावेळेस माझे काही विद्यार्थी मित्र मनातल्या मनात हसतात आणि त्यांना आनंद होतोय की चला आता गणिताचा अभ्यास केला नाही तरी चालेल।
ओके, 20 प्रश्न बुद्धिमत्तेवर विचारले जातात आणि 5 प्रश्न गणितावर असतात. PSI STIचा जर विचार केला मित्रांनो, पूर्व परीक्षेमध्ये 15 प्रश्न आपल्याला गणित आणि बुद्धिमत्ता यांना एकत्रित विचारले जातात. त्याच्यातले 10 ते 12 प्रश्न हे बुद्धिमत्तेचे आणि 3 ते 4 प्रश्न गणिताचे विचारले जातात. तुम्ही राज्यसेवेच्या मेन्समध्ये कोणत्याही प्रकारे गणित बुद्धिमत्ता हा विषय नाही आहे, पण PSIचा जर तुम्ही विचार केला तर 10 प्रश्न हे जनरल मेंटल ॲबिलिटी आणि गणितावर नक्की विचारले जातात. त्याच्यातले पण तुम्हाला 2-3 प्रश्न हे गणितावर असतात आणि बाकीचे प्रश्न बुद्धिमत्तेवर असतात. बँकिंगचा जर तुम्ही विचार केला तर बँकिंग परीक्षांमध्ये गणित 35 मार्काला आणि बुद्धिमत्ता 35 मार्काला आणि मेन्समध्ये त्याचं अजून वेटेज थोडंसं जास्त आहे, 40-40 मार्काला आहे. म्हणून बँकिंगची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी गणित बुद्धिमत्तेचा अभ्यास करणं त्यांना अनिवार्य आहे. तर बघा, ह्या 20 आणि 5 25 मार्क राज्यसेवेसाठी आणि 15 मार्क म्हणतो मी प्रश्न, 25 प्रश्न राज्यसेवेसाठी आणि 15 प्रश्न PSI STIसाठी आणि बँकिंगच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास करण्यासाठी 35 आणि 35 70 प्रश्नांचा स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे ते आपण आता समजून घेऊ. आता पुढे बघा, मी तुम्हाला स्क्रीनवर काही मुद्दे या ठिकाणी दिलेले आहेत आणि ते तुमचे प्रामुख्याने झालेच पाहिजे. झाले नसतील तर ह्या राहिलेल्या वेळामध्ये करून घ्या. मी पुन्हा एकदा सांगतोय, ते फार महत्त्वाचं आहे. त्याच्यावर डायरेक्ट तुम्ही 2 ते 3 प्रश्नांची उत्तरं डायरेक्ट देऊ शकतात. काहीच काम करू नका तरी सुद्धा तुमचे 2 ते 3 प्रश्नांची उत्तरं त्याच्यावर येऊ शकतात. त्याच्यातला एक पहिला मुद्दा मी प्रामुख्याने लिहिला मित्रांनो, की 1 ते 30 पर्यंतचे पाढे आपले पाठ झालेच पाहिजे. झाले नसतील तर ते करून टाका. प्रामुख्याने असे पाढे पाठ करा जे मूळ संख्यांशी संबंधित आहेत. म्हणजे 13, 17, 19, 23, 29 यांचे पाढे सहसा आपले पाठ होत नाही, तर त्या पाढ्यांवर विशेष लक्ष द्या, कारण आयोगाने त्या पाढ्यांच्या मल्टिप्लिकन्स, त्यांचे जे गुणक आहेत त्यांच्या संबंधित असलेले प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत. दुसरा मुद्दा सर्वांनी एक करा, की प्रत्येकाचे 1 ते 30 पर्यंतचे वर्ग ह्या उरलेल्या वेळेमध्ये झाले पाहिजे. 1 ते 50 पर्यंतचे केले तर फारच चांगली गोष्ट, 1 ते 50 पर्यंतचे केले तर फारच चांगली गोष्ट. त्याच्यात काही प्रामुख्याने बारकावे जर तुम्ही घेतले, म्हणजे सर्वात लहान 4 अंकी पूर्ण वर्ग संख्या कोणती, तर 1024 जो 32चा वर्ग आहे. सर्वात मोठी 3 अंकी पूर्ण वर्ग संख्या कोणती, 961 जो 31चा वर्ग आहे. सर्वात लहान 3 अंकी पूर्ण वर्ग संख्या कोणती, तर 100 जो 10चा वर्ग आहे. सर्वात मोठी 3 अंकी पूर्ण वर्ग संख्या कोणती, 961. सर्वात मोठी 4 अंकी पूर्ण वर्ग संख्या कोणती, तर 9801 जो 99चा वर्ग आहे. तर अशा ह्या गोष्टी जर तुमच्या माहिती असतील तर परीक्षेमध्ये याच्या डायरेक्ट ॲप्लिकेशन बेस्ड क्वेश्चन तुम्हाला विचारलेले दिसतात. तर त्याची तयारी तुम्ही अगोदरच करून घ्या. 50-100 पर्यंतचे वर्ग काढण्याच्या वेगवेगळ्या पद्धती तुमच्या आहेत. माझे पण काही व्हिडिओज मी त्याच्यावर बनवलेले आहेत. तुम्ही जर खेमचंद्र पाटील या नावाने तुम्ही सर्च केलं तर वर्ग घन काढण्याचे वेगवेगळे व्हिडिओज तुम्हाला यूट्यूबवर बघायला मिळतील. ओके, तर वर्ग तुम्ही 30 पर्यंतचे करा. 1 ते 30 पर्यंतचे घनसंख्या आपल्या पाठ झाल्याच पाहिजे. मागच्या एका 2018-19च्या प्रश्नपत्रिकेत प्रश्न दिसेल मित्रांनो, आपल्याला असा प्रश्न विचारला होता, खालीलपैकी सर्वात मोठी 4 अंकी पूर्ण घनसंख्या कोणती. तर तुम्हाला माहिती असेल 21चा घन 9261 हा सर्वात मोठी 4 अंकी पूर्ण घनसंख्या आहे. तर तुम्ही उत्तर शोधाल पर्यायांमध्ये, दुसरा विचार करायची गरज पडणार नाही, काही सेकंदांमध्ये उत्तर तुम्हाला येईल. या गोष्टी जरी बेसिक वाटत असल्या तरी आपल्याला प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी त्या पुरेशा आहेत, म्हणून त्या इम्पॉर्टंट आहेत असं मी म्हणतो आणि त्या प्रामुख्याने केल्याच पाहिजे. पुढचा जो महत्त्वाचा पार्ट आहे तो म्हणजे 1 ते 15 पर्यंतच्या विभाज्यतेच्या कसोट्या आपल्या पाठ पाहिजे. डिव्हिजिबिलिटी रूल्स आणि त्या प्रत्येक डिव्हिजिबिलिटी रूल्सचं ॲप्लिकेशन, त्याचा वापर कसा केला जातो, कोणत्या केसेसमध्ये त्या यूज होतात आणि त्याच्यावर रिलेटेड प्रश्न कसे विचारले जातात याची शहानिशा आपण नक्की केली पाहिजे. विशेषतः त्याच्यामध्ये 11ची विभाज्यतेची कसोटी, 9ची विभाज्यतेची कसोटी आणि मग ह्या विभाज्यतेच्या कसोट्या जर माहिती असल्या तर बाकीच्या इतर कसोट्या कशा तयार करायच्या. म्हणजे 1 ते 15 पर्यंतच्या विभाज्यतेच्या कसोट्या जर आपल्याला माहिती असतील तर तुम्ही 51ची देखील कसोटी तयार करू शकतात मित्रांनो. 51ची कसोटी कशी तयार करू शकतात, 51ला मी असं ब्रेकअप करू शकतो का 17 आणि 3. 17 आणि 3 जर अशी फोड केली, 17 त्रिक 51 होतात. मग ज्या संख्येला 17ने भाग जातो आणि ज्या संख्येला 3ने भाग जातो त्या संख्येला 51ने भाग जाईल. जशी आपण 6ची कसोटी तयार करतो, 6ची कसोटी कशी तयार करतो आपण, ज्या संख्येला 2 आणि 3ने भाग जातो त्या संख्येला 6ने भाग जातो. 15ची कसोटी कशी तयार करतो आपण, ज्या संख्येला 3 आणि 5, कारण 15ची फोड 3 गुणिले 5 अशी होते. 88ची कसोटी कशी तयार करता येईल मित्रांनो आपल्याला, ज्या संख्येला 8 आणि 11 या दोघं संख्यांनी भाग जातो त्या संख्येला 88ने भाग जाईल, निशेष भाग जाईल. तर अशा कसोट्या तुमच्या 1 ते 15 पर्यंतच्या पाठ असतील तर बाकीच्या कसोट्या तुम्हाला करायला अडचण येत नाही.
132 ची कसोटी विचारली गेली. खालीलपैकी कोणत्या संख्येला 132 ने निशेष भाग जातो? 132 ला 11 गुणिले 12 असं लिहिता येऊ शकतं. म्हणजे ज्या संख्येला 11 ने भाग जातो आणि 12 ने भाग जातो त्या संख्येला त्या ठिकाणी 132 ने भाग जाईल. 75 ची कसोटी समजा करायची वेळ आली. 75 ची कसोटी माहिती नाही आपल्याला, पण 75 ला असं ब्रेकअप करू शकतो का आपण? 25 गुणिले 3, म्हणजे ज्या संख्येला 25 ने भाग जातो आणि ज्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो त्या संख्येला 75 ने निशेष भाग जाईल. मग तुम्हाला 25 ची कसोटी कशी आहे सर? 25 ची कसोटी म्हणजे बघा, 25 चा पाढा जर तुम्ही ऑब्झर्व केला, ज्या संख्येच्या शेवटी 2 0 25 50 किंवा 75 यापैकी 2 अंक असतील तर त्या संख्येला 25 ने भाग जातो. 3 ची कसोटी कशी आहे? ज्या संख्येच्या अंकांची बेरीज 3 च्या पटीत असेल त्या संख्येला 3 ने भाग जाईल. मग ज्या संख्येला 25 ने देखील भाग जातो, 3 ने देखील भाग जातो त्या संख्येला 75 ने भाग जाईल. अशा प्रकारचं ऍप्लिकेशन करता आपल्याला यायला पाहिजे, त्याच्याशी रिलेटेड प्रश्न विचारले जातात. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतोय 1 ते 15 पर्यंतच्या विभाज्यतेच्या कसोट्या पाठ करा. पुढचा महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रांनो, बुद्धिमत्तेच्या प्रश्नांमध्ये तुम्हाला A to Z पर्यंतच्या अल्फाबेटच्या क्रमांकांशी रिलेटेड प्रश्न विचारले जातात आणि खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे बघा, आत्ताच एक लेटेस्ट एक्झाम झाली त्याच्यामध्ये असा प्रश्न विचारला होता मित्रांनो, जर P वर्ग बरोबर 256, U वर्ग बरोबर 441 तर Z वर्ग बरोबर किती, असा प्रश्न विचारला होता. म्हणजे मी तुम्हाला ह्या ज्या 4 गोष्टी सांगितल्या ना त्याच्याशीच रिलेटेड प्रश्न आहे. वर्ग, पाढे, वर्ग, घन, विभाज्यतेच्या कसोट्या आणि अल्फाबेटचे नंबर्स. अल्फाबेटचे नंबर बघा, P चा नंबर 16 आहे, 16 चा वर्ग 256. U चा नंबर 21 आहे, 21 चा वर्ग 441. Z चा नंबर 26 आहे, तर 26 चा वर्ग 676. उत्तर तुम्ही शोधाल 676. पण त्याच्यासाठी 2 गोष्टी महत्त्वाच्या, अल्फाबेटचे नंबर्स पण माहिती पाहिजे आणि वर्ग संख्या देखील आपल्या पाठ असतील तर तुम्ही 5 ते 6 सेकंदात प्रश्न सॉल्व्ह कराल. 5 ते 6 सेकंदात. आणि तुम्ही राज्यसेवेचा जेव्हा पत्रिका सॉल्व्ह करतात मित्रांनो, 80 प्रश्नांसाठी आपल्याला 2 तासाचा वेळ असतो. म्हणजे 80 प्रश्नांसाठी आपल्याला 120 मिनिटं असतात. म्हणजे एक प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला जवळपास 1 ते 1.25 मिनिटाचा वेळ असतो. म्हणजे 60 ते 75 सेकंद त्या ठिकाणी असतात. आणि तुम्ही हा प्रश्न 10 सेकंदात सॉल्व्ह करतात. म्हणजे एका प्रश्नावर 1 मिनिट वाचवला जाऊ शकतो. आणि असे मिनिट जर वाचवले आपण तर आपला कमीत कमी 8-10 मिनिटांचा वेळ वाचवला. त्याच्यामध्ये कठीण आपण 2-3 प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. आणि मग त्या कठीण प्रश्नांना आपण 4-5 मिनिटांचा वेळ दिला तरी चालतो मग, कारण तुम्ही ऑलरेडी इथे कुठेतरी टाइम सेव्ह केलेला आहे आणि तो वाचवलेला वेळ तुम्ही दुसऱ्या केससाठी देतायत. आणि त्याच पर्टिक्युलर मेथडला आपण म्हणतो मित्रांनो टाइम मॅनेजमेंट. त्यालाच आपण म्हणतो टाइम मॅनेजमेंट. कारण या परीक्षेमध्ये तुमच्या वेळेचं नियोजन तुम्हाला करता येणं फार गरजेचं आहे. एखाद्याच प्रश्नामध्ये वाहून जाणं चालणार नाही. एकाच प्रश्नामध्ये 15-20 मिनिटाचा वेळ लागून गेला आणि तो प्रश्न सोपा होता तरी त्याला 15-20 मिनिटाचा वेळ लागला, चालणार नाही. म्हणून A to Z पर्यंतचे अल्फाबेटचे नंबर्स आणि त्यांचे विरुद्ध मित्र पाठ पाहिजे. विरुद्ध मित्र म्हणजे काय बघा, AZ म्हणजे असं जर आपण लिहिले 13 जर लिहिले बघा, A to M आणि नंतर N to Z, तर अशा ह्या जोड्या भेटतात आपल्याला. तर ह्या जोड्या आपल्या पाठ पाहिजे, ह्या जोड्या पाठ पाहिजे. त्या जोडीमध्ये कोणते अल्फाबेट येत आहेत ते आपले पाठ पाहिजे, कारण त्याच्याशी संबंधित असलेले प्रश्न आयोगाने प्रामुख्याने विचारले. 2019 मध्ये जो EMI ची परीक्षा झाली त्याच्यामध्ये देखील या अपोजिट फ्रेंडशी रिलेटेड प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे फारसा प्रश्न विचारण्याचा ट्रेंड बदलत नाही, पण विद्यार्थी त्या छोट्या छोट्या गोष्टी करत नाही आणि म्हणून ते त्या नको त्या प्रश्नांमध्ये जास्त वेळ घेतात. आणि म्हणून त्यांना कठीण प्रश्न जे जमण्यासारखे असतात त्यांना जास्त वेळ देता येत नाही, कारण त्या प्रश्नांची डिमांड ही जास्त वेळेची असते. म्हणून तुम्ही लक्षात घ्या, परीक्षेची डिमांड काय, परीक्षा त्या पेपर सेटरकडनं काय अपेक्षा काय, तुमच्याकडून काय अपेक्षा आहे, आणि ती अपेक्षा तुम्हाला मागच्या प्रश्नपत्रिकांच्या थरो ॲनालिसिसवर समजेल. आणि म्हणून आपण असं म्हणतो की मागील कमीत कमी 3 वर्षाच्या पेपरचं ॲनालिसिस आपलं झालेलं पाहिजे. आणि जे पण सूत्र तुमचे आहेत, गणितातले असो किंवा बुद्धिमत्तेतले असो, त्याचे एक व्यवस्थित चार्ट करून ह्या शेवटच्या 1-1.5 महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या स्टडी रूममध्ये चिपकून ठेवा. ज्यावेळेस तुम्ही निवांत असेल, अभ्यासामधून तुम्ही थोडासा रेस्ट पिरियड घेतला असेल 10-15 मिनिटं 20 मिनिटांचा जो पण, त्या वेळेमध्ये जरी तुम्ही नजरा टाकल्या त्या चार्ट्सकडे तरी काही ना काही पार्ट तुमच्या ध्यानात राहणार आहे. त्याचा उपयोग तुम्हाला डायरेक्ट प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी होणार आहे. जसे की पहिल्या क्रमावर नैसर्गिक संख्यांची बेरीज n कंसामध्ये n अधिक 1/2 आहे.
पहिल्या क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घणांची बेरीज कंसामध्ये n+1/2 एवढी आहे. जर श्रेणी अंकगणितीय श्रेष्ठीमध्ये जर संख्या असतील तर त्यांची बेरीज Sn बरोबर n/2 कंसामध्ये 2a अधिक n-1 d एवढी असते. म्हणजे हे असे सूत्र आहेत बघा, ते आपण कुठेतरी केलेले होते मागच्या आपल्या शालेय जीवनामध्ये, पण ते आपण कालांतरानंतर तो आपण मध्ये फार मोठा गॅप गेल्यानंतर ते आपण विसरलोय. तर ते जर तुम्ही डोळ्यासमोर ठेवले तर ते तुमचे रिफ्रेश होईल आणि ते तुम्हाला आठवायला खूप जास्त त्रास होणार नाही. तर ह्या ज्या प्रामुख्याने ह्या ज्या गोष्टी सांगितल्यात मित्रांनो, त्या तुम्ही करा आणि ते करणं फार महत्त्वाचं आहे. कारण बघा, ह्या परीक्षांमध्ये 2 गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या असतात, त्या म्हणजे स्पीड अँड ॲक्युरेसी. स्पीड अँड ॲक्युरेसी म्हणजे तुम्ही खूप गतीने प्रश्न सॉल्व्ह करतायत, पण ते जर ॲक्युरेट नसतील तर चालणार नाही. स्पीड आणि ॲक्युरेसी ह्या दोघं गोष्टी सोबतच गेल्या पाहिजे तरच त्याचा उपयोग होतो. अन्यथा निगेटिव्ह मार्किंग सिस्टीममुळे आपले प्रश्न, आपले अचूक केलेले प्रश्न देखील आपल्याला मार्क्स त्या ठिकाणी गमवावे लागतात. म्हणून स्पीड अँड ॲक्युरेसी ह्या दोघं पॅरामीटर्स जर तुम्हाला व्यवस्थित करायचे असतील तर मागे सांगितलेल्या 7-8 गोष्टी तुम्हाला प्रामुख्याने कराव्या लागतील. म्हणजे मी तरी असं म्हणतो, जर तुम्हाला गणित विषयी फारच जर तुम्हाला चीड असेल तर तुम्ही ह्या जरी गोष्टी करून ठेवल्या तरी तुम्हाला याच्यावर प्रश्नांवर सॉल्व्ह करता येतात, तुम्हाला मार्क मिळवता येतात. उदाहरणार्थ बघा, 2017 मध्ये असा एक प्रश्न विचारला होता आयोगाने, 555 आयोगाने विचारलेला आणि डेसिमलच्या पुढे काहीतरी असं समजा असे नंबर्स होते, 0.49, 29 आणि क्वेश्चन मार्क दिलं होतं. आणि तुमचा पर्याय इथं दिला होता 29 पॉईंट समथिंग, इथं काहीतरी होते 24 पॉईंट समथिंग काहीतरी नंबर्स इथं होते. तिसरा पर्याय होता 21 पॉईंट समथिंग आणि चौथा पर्याय अजून काहीतरी होता. पर्यायांच्या बाबतीत तेवढा काही असे पर्याय तुम्हाला होते ढोबळवाना. आता मला सांगा, 555.49 हा कोणत्या संख्येचा पूर्ण वर्ग आहे आपल्याला लगेच तर काही सांगता येणार नाही, पण तुम्हाला एक निश्चित सांगता येईल की ही संख्या 2 पूर्णवर्ग संख्यांच्या मधली आहे, ती म्हणजे 529 आणि 576. येस ऑर नो? हे तर तुम्हाला निश्चित सांगता येईल. म्हणजे 30 पर्यंतचे वर्गपाठ असतील, म्हणजे याचं जर मी वर्गमूळ काढलं तर 23 येत आहे, याचं वर्गमूळ काढलं तर 24 येत आहे. ही 555 पॉईंट समथिंग संख्या ही दोघांच्या मधली आहे. म्हणजे येणारी संख्या ही माझी 23 पेक्षा मोठी आणि 24 पेक्षा लहानच यायला पाहिजे. या बेसिसवर आपण डेफिनेटली सांगू शकतो आपला पर्याय क्रमांक 1च उत्तर असणार आहे. तर पर्याय क्रमांक 1 उत्तर आहे. बघा, आपण त्याच्यासाठी डिटेल पद्धतीचा वापर केला नाही. आपण आपल्याला जे माहिती होतं त्याचं आपण ॲप्लिकेशन करणं, आणि आयोगाला पण आपल्याकडनं तेच अपेक्षित आहे. आपण त्या प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन आपला फार वेगळा असल्यामुळे तो प्रश्न आपल्याला बघता क्षणी एकदम कठीण वाटतो. जर तुम्ही पद्धत जर बदलवली, जर पॉझिटिव्ह अप्रोच जर ठेवला तर नक्की त्या ठिकाणी प्रश्न हे सोपे होतात आणि जे आपल्याला विदाऊट हेल्प ऑफ पेपर अँड पेन्सिल करता येतात. पण प्रामुख्याने त्याच्यासाठी जो आपला होमवर्क आहे तो आपला तगडा असला पाहिजे. गणित बुद्धिमत्ता ह्या दोघं विषयांची गट्टी मैत्री आहे. म्हणजे गणितामध्ये जर तुम्ही चांगलं काम केलं तर ऑटोमॅटिक तुमचं बुद्धिमत्तेमध्ये चांगलं काम होणार आहे. बुद्धिमत्तेमध्ये चांगलं काम झालं, तुमची विचार करण्याची क्षमता चांगली वृद्धिंगत झाली तर तुमचा गणितामध्ये त्याचा उपयोग होणारच आहे. म्हणून हे एकमेकांना जोडून ठेवलेले विषय आहेत आणि म्हणून यांचं सेपरेट असं वेटेज नाही आहे मित्रांनो. म्हणजे मागच्या वर्षांमध्ये गणितामध्ये 5 मार्क विचारले गेले होते आणि बुद्धिमत्तेमध्ये 20 विचारले होते. तसाच पॅटर्न फिक्स राहील पुढच्या वर्षी असं आपण या परीक्षेमध्ये असं आपण सांगू शकत नाही. छातीटोकपणे आपण सांगू शकत नाही. त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो, कारण दोघं विषय हे क्रिएटिव्ह थिंकिंग आणि डिसिजन मेकिंगशी रिलेटेड आहे. तुमची निर्णय घेण्याची क्षमता, तुमची क्रिएटिव्हिटी जर चांगली नसेल तर तुम्ही सहसा ह्या विषयांमध्ये चांगलं काम करू शकत नाही. विचार करण्याची क्षमता तुमची वाढायला. आणि म्हणून आपण एकच गोष्ट म्हणतो बघा, गणित बुद्धिमत्तेमध्ये प्रॅक्टिस प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस. जेवढा जास्तीत जास्त सराव तुम्ही याच्यामध्ये कराल तेवढा जास्तीत जास्त उपयोग तुम्हाला त्याच्यामध्ये होईल. आणि म्हणून बघा, वर्ग, घन आणि पाढे यांच्यावर तुम्हाला शाब्दिक या ठिकाणी असे कोडे विचारले जातात किंवा त्याला आपण नंबर पझल म्हणू. म्हणजे या ठिकाणी मी जर या अशा पद्धतीने जर नंबर्स इथे अरेंज केले आता आणि तुम्हाला विचारलं की प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल असं जर तुम्हाला विचारलं तर आपल्याला या ठिकाणी काहीतरी विशिष्ट पद्धतीने हे सर्व नंबर्स अरेंज केलेले आहेत.
आणि मग आपल्याला विचारलं की प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या त्या ठिकाणी येणार आहे. वर्ग घन जर पाठ असतील तर तुमच्या ह्या संख्या बोलतील, ह्या संख्या तुमच्याशी. तुम्ही म्हणाल सर हे क्रमवार नैसर्गिक संख्यांचे घन संख्या आहेत, एकाचा घन 1, दोनाचा घन 8, तीनाचा घन 27, चाराचा घन 64, पाचाचा घन 125, सहाचा घन 216, साताचा घन 343, त्याचप्रमाणे आठाचा घन 512 त्या ठिकाणी तुमचं उत्तर यायला पाहिजे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही काम केलं तर डेफिनेटली तुमचं उत्तर कमीत कमी वेळात येणार आहे. आणि जर उत्तर कमी वेळात यायला लागले तर तुम्ही तिथं काहीतरी वेळ वाचवाल, आणि ज्यावेळेस तुम्ही कमी वेळात उत्तरं काढतात मित्रांनो, त्यावेळेस तुमचा कॉन्फिडन्स हा ॲटोमॅटिक वाढतो. आणि मग कॉन्फिडन्स जर तुमचा वाढला तर आपल्याला त्या ठिकाणी जास्तीत जास्त प्रश्न सॉल्व्ह करता येतात. कठीण प्रश्न देखील सोपे व्हायला लागतात जर तुमचा कॉन्फिडन्स हायर साईड असेल तर. नाहीतर मग आपला जर कॉन्फिडन्स लूज झाला तर मग हळूहळू आपला त्या ठिकाणी सोपे प्रश्न पण आपल्याला कठीण वाटायला लागतात. मग तुमच्या मनामध्ये प्रश्न येतोय आता की सर गणितमध्ये प्रामुख्याने ह्या पर्टिक्युलर उरलेल्या वेळेमध्ये आम्ही कोणता टॉपिक केला पाहिजे. तर मी तुम्हाला असं सांगेल की याच्यामध्ये प्रामुख्याने शेकडेवारी, नफा तोटा, सरळ व्याज, चक्रवाढ व्याज हे 3 जे टॉपिक आहेत ते एकाच कॅटेगरीमध्ये आपण टाकू शकतो, ज्याला पर्सेंटेजचे कन्सेप्ट महत्त्वाचे आहेत. म्हणजे शेकडेवारीचे जे कन्सेप्ट जर तुम्हाला समजले, शेकडेवारीचे जर कन्सेप्ट समजले, शेकडेवारीच्या कन्सेप्ट वापरूनच आपल्याला नफा तोटा हा टॉपिक आहे. आणि नफा तोटा नंतर मग सरळ व्याज आणि चक्रवाढ व्याज. आता सरळ व्याज, चक्रवाढ व्याजामध्ये देखील शेकडेवारीचा वापर केलेला असतो, म्हणून हे तिघं टॉपिक एका कॅटेगरीमध्ये टाका आणि हे करून टाका, कारण हे एकमेकाशी कनेक्टेड आहे. नंतर सर्वात महत्त्वाचा टॉपिक मी तुम्हाला सांगतो तो म्हणजे गुणोत्तर आणि प्रमाण. गुणोत्तर आणि प्रमाण हा टॉपिक जर तुम्ही केला तर याच्यावर डेफिनेटली 1 ते 2 मार्काचा प्रश्न विचारला जाऊ शकतो, आणि यांचे ॲप्लिकेशन्स करूनच आपल्याला मग बाकीचे प्रश्न विचारले जातात. नंतर जर तुम्ही बघितलं काम व काळ, आणि याच्यामध्ये मग पुन्हा एक टॉपिक असतो तुमचा पाण्याची टाकी व नळ. पाण्याची टाकी व नळ हे जर टॉपिक जर तुम्ही केले तर हे आयोगाला खूप आवडणारे टॉपिक आहे, त्याच्यावर डेफिनेटली एक प्रश्न विचारला जातो. आणि नंतरचा जो टॉपिक येतो म्हणजे वेळ वेग अंतर. ओके. आणि याच्यात जर तुम्हाला ऍड करायचं झाला तर सरासरी हा टॉपिक जर तुम्ही करून घेतला तर तुम्हाला अजून काम तुमचं सोपं होणार आहे. म्हणजे हे जर तुम्ही बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 टॉपिक जर तुम्ही केले तर तुम्ही डेफिनेटली 4 ते 5 प्रश्न सॉल्व्ह करून याल. डेफिनेटली 4 ते 5 प्रश्न सॉल्व्ह करून याल. आणि छोटे छोटे कन्सेप्ट जे आपण अपूर्णांकांपर्यंत घेतो, म्हणजे संख्याज्ञान, विभाज्यतेच्या कसोट्या, घातांक, अपूर्णांक, वर्गमूळ, घनमूळ हे टॉपिक जर तुम्ही करून ठेवले तर डेफिनेटली तुम्हाला या जोरावर आयोगाचे जे प्रश्न प्रकार आहेत त्या पद्धतीने आपल्याला 5 ते 6 प्रश्न सॉल्व्ह करता येतात. म्हणून गणिताचं खूप जास्त बर्डन न घेता पॉझिटिव्ह अप्रोच टून हे जर सर्व टॉपिक जर तुम्ही केले तर तुम्हाला त्या ठिकाणी नक्की यश मिळू शकतं. हे करण्यासाठी जर प्रामुख्याने तुम्ही RS अग्रवाल हे पुस्तक जर तुम्ही इंग्रजीमध्ये कम्फर्टेबल असेल तर करा. तसं मराठी लेखकांचे बरेच पुस्तकं आहेत, ते मराठीमधून जर तुम्हाला वापरायचं असेल तर ते वापरा. पण इंडिया बिक्स नावाची एक वेबसाईट आहे, जर तुम्ही इंग्लिशमध्ये कम्फर्टेबल असाल तर ह्या वेबसाईटवर तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक टॉपिकवर 15-15, 20-20 प्रश्न दिलेले आहेत. आणि माझ्या अनुभवानुसार आयोगाने या वेबसाईटवरचे बरेचसे टॉपिकवरचे प्रश्न जसेच्या तसे घेतलेत, पर्यायांसह जसेच्या तसे त्या ठिकाणी आलेले आपल्याला दिसतात. म्हणून या वेबसाईटला जर तुम्ही व्हिजिट केलं त्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये प्रश्न, त्याचे उत्तरं पण त्याच ठिकाणी प्रोव्हाइड केलेले आहे. तुम्हाला हा सुंदर प्लॅटफॉर्म आहे तो अभ्यास करण्यासाठी. तर हा सर्व भाग गणिताचा आहे. हा सर्व भाग तुम्ही गणितासाठी वापरू शकतात. ओके. आता बुद्धिमत्तेच्या बाबतीत सांगायचं झालं मित्रांनो, तर बुद्धिमत्ता हा विषय आपल्याला सर्वांना आवडता असतो आणि सोपा वाटतो, कारण की याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं सूत्र आपल्याला वापरायचे नसतात. थोडासा आपण त्याच्यामध्ये इनडेप्थ विचार केल्यानंतर बघा हा एखादा टॉपिक आपल्याला चांगला का वाटतो, त्याच्याविषयी आवड का निर्माण होते, कारण की त्याच्यामधले प्रश्न जर आपल्याला येत असतील तर तो टॉपिक आपल्याला आवडायला लागतो. मग आपण तो प्रश्न येतो याच्याकडेच लक्ष देतो, पण तो प्रश्नाचं उत्तर येण्यासाठी किती वेळ लागतो याच्याकडे आपण लक्ष देणं विसरून जातो मित्रांनो. तर बुद्धिमत्तेमध्ये आपण प्रश्नाचं उत्तर येण्यासाठी आपल्याला किती वेळ लागतोय हे पण असेस करा.
फक्त उत्तर बरोबर येतंय म्हणून खुश होऊन न जाता ते उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला किती वेळ लागतोय ते लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. कारण मग तशा प्रकारचा प्रश्न जर परीक्षेमध्ये आला तर तुम्ही उत्तर मिळूनच खुश होणार आहे, पण बॅक ऑफ द माइंड जर तुमचा खूप सारा वेळ जर निघून गेला तर त्या खूप साऱ्या वेळेमध्ये तुमचे बरेच प्रश्न सॉल्व्ह झाले असते, याचा पस्तावा तुम्हाला नक्की त्या ठिकाणी राहणार आहे. म्हणून मी मगाशीच म्हटलं मित्रांनो, स्पीड अँड ॲक्युरेसी हे दोघं गोष्टी सोबत गेल्या पाहिजे. स्पीड फार स्लो आहे, उत्तर ॲक्युरेट येतात हे चालणार नाही. स्पीड फास्ट आहे, फार खूप भराभर सॉल्व्ह करतायत पण उत्तरं चुकतायत तरी सुद्धा चालणार नाही. आत्ता ही वेळ अशी आहे मित्रांनो की याच्यामध्ये आपल्याला दोघं गोष्टींवर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. जर तुम्ही परीक्षेच्या सुरुवातीलाच तयारी करत असाल, एक 7-8 महिन्याचा अवधी आहे परीक्षेला आणि मग तिथून जर तुम्ही तयारी करायला सुरुवात करत असाल तर त्यावेळेस माझा सल्ला तुम्हाला असं राहील की तुम्ही त्यावेळेस ॲक्युरेसीवर भर द्या. त्यावेळेस मग किती वेळ लागतोय ते बघू नका, कारण तुम्हाला भरपूर वेळ आहे प्रिपरेशनला. कारण पहिल्यांदा उत्तरं बरोबर आले तर मग आपल्याला त्या विषयामधली आवड निर्माण होते. आणि बुद्धिमत्तेच्या बाबतीत हेच झालंय आपलं की आपल्याला उत्तरं बरोबर यायला लागले म्हणून तो विषय आवडायला लागला, म्हणून बाकीचा जो पार्ट आहे त्याला किती वेळ लागतोय तो आपण विसरत गेलो. गणितामध्ये उत्तरच येत नव्हते, गणितामध्ये शेवटचं उत्तरच येत नाही. आलं तरी त्या बाबतीत नेहमी शंका असते की हे बरोबर आहे का चुकीचं आहे, आणि त्यामुळे आपल्या त्या टॉपिकच्या बाबतीत निगेटिव्हिटी आपली त्या ठिकाणी तयार झालेली आहे. आणि म्हणून बुद्धिमत्तेच्या बाबतीत म्हणून मी पुन्हा एकदा रिट्रेट करतो मित्रांनो, 20 प्रश्न विचारले जातात. बरेच विद्यार्थी मित्र एखाद्या प्रश्नावर खूप जास्त वेळ लावतात, वाहून जातात, म्हणजे तिथं 10-15 मिनिटाचा वेळ त्यांचा कुठं निघून गेला हे त्यांना देखील समजत नाही. आणि मग नंतर त्याच्यानंतर फक्त आपली धावपळ जी असते, तारंबळ आपली जी उडते, त्या गडबडीमध्ये बरेचसं आपण चुकीचं काम करून येतो आणि त्याचा फटका आपल्याला बसतो. पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला त्याचा फटका बसतो. त्यामुळे आपल्याला खूप प्रेझेन्स ऑफ माइंड, खूप प्रॅक्टिकल थिंकिंग अप करून आपल्याला काम करायचं आहे. सरावामध्ये जर तुम्हाला असं वाटलं की एखादा नंबर पझल आलं तर ते नंबर पझल सॉल्व्ह करायला मला थोडासा वेळ द्यावा लागतो, थोडासा विचार करावा लागतो, तर तो प्रश्न शेवटी करायला घ्या. पहिल्यांदा असे प्रश्न तुम्ही ग्रॅप करून घ्या, अशा प्रश्नांवर तुम्ही बरोबर मार्क्स मिळवून घ्या जे तुमचे हक्काचे आहेत, कमी वेळामध्ये तुम्हाला उत्तरं देऊन टाकतील. आणि मग तो राहिलेल्या वेळामध्ये तुम्हाला शांत डोक्याने त्या प्रश्नांवर विचार करता येईल आणि तुम्हाला नक्की त्यामुळे अचूकता साधता येईल. नाहीतर घाई गडबडीमध्ये छोट्या छोट्या चुका होतात, सिली मिस्टेक्स होतात आणि त्या सिली मिस्टेक्सच्या आधारावर आपण चुकीचे पर्याय निवडतो. आपल्याला त्यावेळेस तरी वाटतं की आपलं हे बरोबर असेल, पण उत्तर तालिकेमध्ये उत्तर आल्यानंतर आपल्याला समजतं की आपण काय चूक केली होती. तर प्रामुख्याने मित्रांनो, बुद्धिमत्तेमध्ये जेव्हा तुम्ही काम कराल तेव्हा बुद्धिमत्तेमध्ये मी तुम्हाला सांगेल की सांकेतिक भाषा याच्यावर डेफिनेटली 1-2 प्रश्न विचारला जातो. 2019चा जर तुम्ही पेपर बघितला तर त्याच्यामध्ये 3 ते 4 प्रश्न सांकेतिक भाषेवर विचारलेत. नंतर संख्यामालावर 2019 मध्ये काही प्रश्न नव्हता, तर तुम्ही याच्यावर प्रश्न अपेक्षित करू शकतात. आता अक्षरमालावर पण प्रश्न विचारला जातो, नंबर सिरीज आणि लेटर सिरीज आपण असं म्हणू. नंतर समान संबंध, म्हणजे हे सर्व टॉपिक्स आहेत ना, हे सर्व टॉपिक्सची कन्सेप्ट एकच आहे, फक्त त्यांचं प्रेझेंटेशन वेगवेगळं आहे. ह्या वेळामध्ये तुम्ही प्रत्येक टाईपचे 50-50 प्रश्न तुम्ही करून टाका. म्हणजे ते 50 प्रश्न करायला तुम्हाला 1-1.5 तासाचा वेळ लागेल, पण ते 50 प्रश्न करा. 1-2 प्रश्न करून थांबू नका मित्रांनो. वेगवेगळ्या सोर्सेस मी तुम्हाला सांगितलं, इंडिया बिग्स आहे. नंतर तुम्ही बुद्धिमत्तेसाठी जर असाल तर माझं पुस्तक आहे, बरेच ऑथरचे पुस्तक आहे, दीपस्तंभ प्रकाशनचं माझं पुस्तक आहे, ते तुम्ही वापरू शकता तुमच्याकडे असेल तर. नंतर याच्यामध्ये नातेसंबंधावर डेफिनेटली प्रश्न विचारला जातो. नातेसंबंधावर प्रश्न आहे. नंतर दिशा ज्ञानावर देखील प्रश्न मागच्या वर्षी पण होता, बऱ्याच वेळेस विचारला जातात. म्हणजे हे कॉमन सेन्सचे टॉपिक आहेत, याच्यावर तुम्हाला डेफिनेटली प्रश्न विचारलेला दिसतो. सिटिंग अरेंजमेंटवर एक प्रश्न विचारला जातो, ज्याला आपण म्हणतो बैठक व्यवस्थेवर एक प्रश्न तुम्हाला विचारला जातो. आणि एक अरिथमेटिक रिझनिंग याच्यावर प्रश्न विचारला गेलेला आपल्याला दिसतो. तर हे जे 7-8 टॉपिक्स आहेत मित्रांनो, हे जर तुम्ही व्यवस्थित करून टाकले बुद्धिमत्ते चाचणीमध्ये, आणि नॉन व्हर्बल रिझनिंग म्हणजे आकृत्यांवरचे प्रश्न, मी पुन्हा सांगतो, आकृत्यांवरचे प्रश्न करायचे असतील तर ही वेबसाईट हा सर्वात चांगला सोर्स आहे. आणि हे पण टॉपिक्स तुमचे
त्या पद्धतीने करता येतील. तर अशा पद्धतीने बघा मित्रांनो, बुद्धिमत्ता आणि गणित मधले हे तुम्हाला मी बुद्धिमत्तेमधले 8-10 टॉपिक आणि गणितामधले 8-10 टॉपिक म्हणजे 20 टॉपिकचा जर तुम्ही व्यवस्थित अभ्यास या उरलेल्या वेळेमध्ये जर तुम्ही केला, प्रत्येकावर एक 50-50 प्रॉब्लेम सॉल्व्ह केले, 50-50 म्हटल्यानंतर तुम्ही त्याचं बर्डन घेऊच नका, तुम्ही डेफिनेटली करू शकाल. ते जर तुम्ही व्यवस्थित केलं तर येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला अपेक्षित यश या विषयांमध्ये मिळू शकतं. सराव महत्त्वाचा आहे, सराव महत्त्वाचा आहे. अ वाईज मॅन वन सेड दॅट प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. तुम्ही जितका सराव जास्त कराल तेव्हा तुम्हाला त्याच्यातली डेप्थ समजेल, त्याच्यातले बारकावे समजतील आणि मग त्या बारकाव्यांवर कसे प्रश्न विचारले जातात याचा अंदाज आपल्याला त्या ठिकाणी येणार आहे. बघा एक छोटासा प्रश्न, म्हणजे प्रश्न विचारण्याची पद्धत कशी असते बघा, प्रश्न विचारण्याची कशी पद्धत असते, काही प्रश्न आपण या ठिकाणी बघू आणि आपण यांचा कन्सेप्ट, आपल्याला अप्रोच कसा असला पाहिजे, प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठीचा अप्रोच कसा असला पाहिजे ते आपण समजून घेऊ. बघा एक प्रश्न या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय. वर्गमुळात x अधिक वर्गमुळात 40 अधिक वर्गमुळात 68 अधिक वर्गमुळात 69 बरोबर 11, तर x ची किंमत किती? आता बघा थोडासा कन्सेप्ट जर तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न केला, x अधिक काहीतरी इथं संख्या आहेत आणि याची किंमत इथं 11 आली आहे. मला सांगा या वर्गमुळाची किंमत 11 केव्हा येणार आहे मित्रांनो? इथं x अधिक क्वेश्चन मार्क काहीतरी आहे, x अधिक काहीतरी आहे. x ची व्हॅल्यू म्हणजे इथं पूर्ण या वर्गमुळाची किंमत जर 121 असेल तरच ती 11 येईल. म्हणजे याच्यावरून आपण काय अंदाज बांधू शकतो की x ची किंमत 121 पण नसेल आणि 121 पेक्षा मोठी कोणतीही संख्या नसेल. पर्यायांकडे तुम्ही एक तिरकी नजर टाका, आपल्याला 121 आणि 121 पेक्षा जास्त असणारे असे 3 पर्याय आपल्याला पर्यायांमध्ये दिसणार आहे. ते इमिजिएटली इलिमिनेट होऊन जातील. तुमचं उत्तर येणार आहे फक्त पर्याय क्रमांक 1 जो 114 आहे. तुम्ही लक्षात घ्या, अशा प्रकारचा अप्रोच वर्ग तुमचे पाठ असतील. जर प्रश्न सॉल्व्ह करण्याची पद्धत, योग्य पद्धत तुम्हाला माहिती असेल तर तुम्हाला पेपर पेन्सिल देखील उचलावी लागत नाही. पण तुम्हाला वर्ग माहिती पाहिजे आणि मग त्यांचं ॲप्लिकेशन कसं करता येईल ते आपल्याला माहिती पाहिजे. ठीक आहे, तर इतका सुंदर प्रश्न हा आयोगाने विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो. असाच एक प्रश्न बघा पुढे आपल्याला एका स्क्रीनवर दिला जातोय. प्रश्न आहे बघा असा की एक संख्या तिचा 1/4 त्या संख्येचा 1/4 आणि तिची वर्गसंख्या, एका संख्येच्या वर्गात त्या संख्येचा 1/4 मिळवल्यास 17 मिळते, 17 ही संख्या मिळते. तर ती संख्या कोणती? अ स्क्वेअर ऑफ अ नंबर, सम ऑफ द स्क्वेअर ऑफ अ नंबर अँड इट्स 1/4 इज 17. देन व्हॉट इज दॅट नंबर? व्हॉट इज द नंबर? नाव संख्येच्या 1/4 घेतलं जातंय. संख्येच्या 1/4 घेतलं जातंय मित्रांनो, तर तुम्हाला लगेच हिंट लागायला पाहिजे. जे पण माझं उत्तर असेल ते 4च्याच पटीत यायला पाहिजे. पर्यायांकडे एक तिरकी नजर टाका. पर्यायांमध्ये एकच पर्याय असा आहे की जो 4च्या पटीत आहे आणि तो म्हणजे 4. झालं तुमचं उत्तर, तो म्हणजे 4. तर जर तुम्ही प्रेझेन्स ऑफ माइंड ठेवलं, नाही तर अदरवाईज आपण मग एक संख्या x मानू, त्याचा वर्ग x वर्ग, त्याचा 1/4 म्हणजे x/4, x/4 अधिक x वर्ग बरोबर 17 आणि मग x ची व्हॅल्यू काढत बसा. इट विल टेक टू मच टाइम, खूप वेळ लागेल त्याला. पण जर तुम्ही समय सूचकता वापरली, म्हणजे पर्याय आपल्याला कशासाठी दिलेला आहे? पर्याय फक्त उत्तर शोधण्यासाठी दिलेला नाहीये, पर्यायांचा वापर करण्यासाठी पर्याय आपल्याला दिलेला आहे. लक्षात घ्या, पर्यायांचा वापर करून बऱ्याच ठिकाणी आपण प्रश्न सॉल्व्ह करू शकतो. ॲटलिस्ट गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये देखील गणित आणि बुद्धिमत्तेमध्ये तरी तुम्ही या पर्यायांचा पुरेपूर वापर करा. कारण 4 पर्यायांमध्ये एक पर्याय तर नक्की उत्तर आहेच, एक पर्याय तर उत्तर त्या ठिकाणी नक्की आहेच. असाच एक प्रश्न बघा पुढे घेऊ. एका अपूर्णांकाचा छेद अंशापेक्षा 4 ने मोठा आहे. आता लगेच ही रोड वाचल्यानंतर लगेच पर्यायांकडे नजर टाकू आपण असाच पर्याय त्या ठिकाणी गृहीत धरणार आहे की ज्याच्यामध्ये छेद हा अंशापेक्षा 4 ने मोठा आहे, पण सर्वांचेच छेद हे अंशापेक्षा 4 ने मोठे दिसत आहेत. पुढचं काय म्हणतं बघा, जर अपूर्णांकाच्या अंशामध्ये 11 मिळवले आणि छेदामधून 1 वजा केला तर नवीन अपूर्णांक 703 मिळतो. आता नवीन अपूर्णांक 703 मिळतोय बघा, म्हणजे आपल्याला एक एक उत्तर उचलून बघू आपण. समजा माझा पर्याय क्रमांक 1 बरोबर राहिला असता तर 5/9. याच्या अंशात जर मी 11 मिळवले आणि छेदातून 1 वजा केला तर मला 16/8 भेटला आणि 16/8चं संक्षिप्त रूप 703 होत नाही, म्हणून माझा हे उत्तर येणार नाही. पर्याय क्रमांक 1 उडाला.
दुसरा पर्याय आपल्याला दिलेला आहे 1/5. 1/5 मध्ये अंशात मी 11 मिळवला, छेदातून 1 वजा केला तर मला 12/4 भेटेल आणि 12/4 म्हणजे 7/3 होत नाही, गेला. तिसरा पर्याय आपल्याला काय दिलाय बघा, तिसरा पर्याय दिलाय 3/7. 3/7 मध्ये 11 मिळवला म्हणजे 3त 11 मिळवला, छेदातून मी जर 1 वजा केला तर 14/7 भेटला आणि 14/7 म्हणजेच त्याचं संक्षिप्त रूप 7/3 झालं. आपलं दिलेल्या कंडिशन्स आपल्या सॅटिस्फाय झाल्या. कोणत्या पर्यायावर झाल्या सॅटिस्फाय? तिसऱ्या क्रमांकाच्या पर्यायावर आपल्या कंडिशन सॅटिस्फाय झाल्या. आपलं उत्तर पर्याय क्रमांक 3 असणार आहे. लक्षात घ्या मी काय करतोय, मी प्रश्न वाचून प्रश्न समजून पर्यायांचा वापर करून एक एक ऑप्शन काय करतोय आपण इलिमिनेट करतोय. इलिमिनेशन प्रोसेस आपण त्या ठिकाणी करतोय. आपण त्याच क्रिया करतोय ज्या आपल्याला त्या प्रश्नामध्ये मेन्शन केलेल्या आहेत, त्या प्रश्नामध्ये आपल्याला मेन्शन करून दिलेल्या आहेत. तर महत्त्वाचं आहे, फार महत्त्वाचं. जर तुम्ही त्या पद्धतीने जर तुम्ही केलं तर तुम्हाला गणिताच्या प्रॉब्लेम्समध्ये मला नाही वाटत तुम्हाला 30 सेकंदाच्या वर वेळ लागणार आहे. आणि मी जसं तुम्हाला मगाशी सांगितलं की सीसॅटच्या पेपरमध्ये तुम्हाला 60 ते 75 सेकंदांचा वेळ एका प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी दिलेला असतो. तो खूप जास्त आहे. तुम्ही त्याच्या अगोदरच क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतात. बघा पुढचा एक प्रश्न मी तुमच्या स्क्रीनवर देतोय आणि तो प्रश्न आहे बघा, 0.96चा घन वजा 0.1चा घन भागिले 0.96चा वर्ग अधिक 0.096 अधिक 0.1चा वर्ग याची व्हॅल्यू किती? आता बघा एक असं एक्सप्रेशन तुमच्या अल्जेब्रिक फॉर्म्समध्ये गेलं असेल, ए चा घन वजा बी चा घन बरोबर ए वजा बी दुसऱ्या कंसामध्ये ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग, असं एक्सपान्शन गेलं असेल. याचा उपयोग करून बघा हे क्वेश्चन कसा सॉल्व्ह करता जाऊ शकतो. 0.96चा घन वजा 0.1चा घन भागिला 0.96चा वर्ग अधिक 0.096ला मी असं लिहू शकतो का? असं लिहू शकतो नक्की, अधिक 0.1चा वर्ग. आता आपल्याला दिसतंय बघा 96 हा पुन्हा पुन्हा येतोय, तर एला आपण डिनोट करून देऊ 0.96ला आणि आपण इथं म्हणू b इज इक्वल टू 0.1. तर हे इक्वेशन कसं कन्वर्ट होईल बघा, ए चा घन वजा बी चा घन भागिला ए वर्ग अधिक, आता ही रिअरेंजमेंट केली आहे आपण, ती रिअरेंजमेंट केली बघून घ्या. आपल्याला प्रश्नामध्ये 0.096 दिलाय, मी त्याला काय लिहिलंय 0.96 गुणिला 0.1. तर याला आपल्याला लिहिता येईल ए गुणिला बी अधिक बी वर्ग. आता बघा मित्रांनो, हे वरती जे एक्सपान्शन लिहिलं आहे म्हणजे अंश आपण डिरेक्टली आपण कसं लिहू शकतो बघा, ए वजा बी दुसऱ्या कंसात ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग भागिला ए वर्ग अधिक ए बी अधिक बी वर्ग. तर हा अंश आणि छेद पूर्णपणे कॅन्सल होऊन जाईल. आपलं उत्तर असणार आहे ए वजा बी. ए ची व्हॅल्यू दिली आहे 0.96 वजा 0.1 वजा बाकी जर केली तर 0.86 त्या ठिकाणी तुमचं उत्तर असणार आहे. 0.86 त्या ठिकाणी उत्तर असणार आहे. तर लक्षात घ्या, ऍप्लिकेशन करून जर तुम्हाला एवढं जर माहिती असेल की या पर्टिक्युलर फॉर्मचं उत्तर डायरेक्ट ए मायनस बी येत आहे, हे जर केलं असेल तुम्ही प्रॅक्टिसमध्ये तर तुमचं लक्षात येऊन जाईल की याचं उत्तर डायरेक्ट ए मायनस बी येत आहे आणि इथली ए म्हणजे 0.96 आणि बी म्हणजे 0.1. तुम्ही त्यांची वजाबाकी कराल, पेपर पेन्सिलची देखील गरज लागणार नाही. हे तुम्हाला समजण्यासाठी मी इथे एक्सप्लेन करून दिलं आहे. परीक्षेमध्ये हे करण्याची गरजच नाही, कारण ह्या स्टेप्सला आपल्याला मार्क्स नाही आहे. लक्षात घ्या, म्हणजे कन्सेप्च्युअली जर तुम्ही स्ट्रॉंग असाल तर हे प्रश्न तुटकी सरशी होतील. हे प्रश्न माझ्या मनाचे नाही आहेत मित्रांनो, हे आयोगाने वेगवेगळ्या परीक्षांमध्ये विचारले गेलेले प्रश्न आहे. म्हणजे आयोग त्या अनुषंगाने विचार करतोय ज्या अनुषंगाने आपल्याला कन्सेप्ट दिलेले आहेत, त्याच्या बाहेरचा तो कधीच विचारत नाही आणि तो बाहेरचा विचार करत नाही. गणितावरचा बघा पुढचा प्रश्न तुमच्या स्क्रीनवर देतोय. प्रश्न बघा दिसताना फार हॉरिबल दिसतोय. 1 भागिला 2 गुणिला 3 अधिक 1 भागिला 3 गुणिला 4 अधिक 1 भागिला 4 गुणिला 5 डॉट 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 1 भागिला 9 गुणिला 10 आणि याचं उत्तर आपल्याला विचारलंय. फार मोठा प्रश्न दिसतोय, राक्षसी प्रश्न दिसतोय. ती म्हणाल याचं उत्तर कसं काढायचं. आता याला हा सर्व रिअरेंजमेंटचा खेळ आहे मित्रांनो. रिअरेंजमेंटचा खेळ कसा आहे बघा, ह्या पर्टिक्युलर पदाला मी असं लिहू शकतो का 1/2 वजा 1/3 असं लिहू शकतो का. अपूर्णांकांची वजाबाकी जर करायची असेल मला छेद समान करावं लागेल. छेद समान करण्यासाठी मी या दोघांचा गुणाकार करून टाक आणि इथं तिरकस गुणाकार करू आपण. 3 3 आणि 2 2 तर अंश बरोबर काय भेटतोय बघा मला, असं भेटतोय. म्हणजे ही अरेंजमेंट म्हणजेच हे पद आहे.
मग त्याच्यानुसार आपण सर्व जर पदं लिहून टाकले बघा, तसेच जर आपण पदं लिहिले इथं, तर +1/3 -1/4 +1/4 -1/5 डॉट 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 +1/9 -1/10. तर आपल्याला असं दिसतंय बघा, हा मायनस हा प्लस कॅन्सल, हा मायनस हा प्लस कॅन्सल, हा पण कॅन्सल होऊन जाईल, मधले सर्व पदं कॅन्सल होतील. पहिलं आणि शेवटचं पद राहणार आहे. पहिलं पद 1/5 वजा 1/10, यांचा जर छेद समान केला तर तो 10 येणार आहे. याच्या अंशाला आणि छेदाला 5ने गुणावं लागेल, तर होईल 5 वजा 1, 5 वजा 1 4/10, 4/10 म्हणजेच 2/5. आपलं उत्तर येणार आहे 2/5. तर प्रश्न फार हॉरिबल दिसत होता. जर तुम्हाला शॉर्टकट करायचा असेल बघा, तर आपल्याला इथलं पहिलं पद काय होतं, पहिलं पद किती होतं 1/2 आणि शेवटचं पद किती होतं 1/10. यांची काय करून टाका, फक्त वजाबाकी करून टाका, तुमचं उत्तर तयार होऊन जाईल. तर अशा पद्धतीचा अप्रोच जर तुम्ही गणितात वापरला तर गणिताचे प्रश्न दिसायला फार हॉरिबल दिसतात, पण त्यांचे उत्तर तुम्ही काही वेळामध्ये त्या ठिकाणी काढू शकतात. ठीक आहे. तर आता बुद्धिमत्तेमधले काही प्रश्न घेऊन आपण बुद्धिमत्तेला अप्रोच कसा आपण करू शकतो मित्रांनो, ते आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू. आता बघा, या ठिकाणी 2018 मध्ये विचारलेला एक प्रश्न आहे. तो प्रश्न तुमच्या स्क्रीनवर मी देतोय. एका सांकेतिक भाषेमध्ये कमल हा शब्द असा लिहितात. कमल हा शब्द असा लिहिला गेला मित्रांनो. कमल हा शब्द 16, 26, 14, 26, 15 असा लिहितात. तर त्याच सांकेतिक भाषेमध्ये 9 हा शब्द कसा लिहाल असं आपल्याला विचारलेलं आहे. आता तुम्ही जर अल्फाबेटचे नंबर जर तुमचे पाठ असतील तर तुम्हाला दिसतं केचा नंबर तर 11 आहे, एचा नंबर 1 आहे, एमचा नंबर 13 आहे, पण इथं वेगळे नंबर दिलेत. हे त्यांच्या अपोजिट मित्रांचे नंबर्स आहेत मित्रांनो. केचा अपोजिट मित्र हा पी होतो आणि पीचा नंबर 16 आहे. एचा अपोजिट मित्र झेड होतो, त्याचा नंबर 26 आहे. एमचा अपोजिट मित्र एन होतो, त्याचा नंबर 14 आहे. तर यांचे त्या शब्दातील प्रत्येक अक्षराला त्यांचा क्रमांक न देता त्यांच्या विरुद्ध मित्रांचा क्रमांकाने त्याला डिनोट केलं आहे. म्हणजे या ठिकाणी एनचा विरुद्ध मित्र एम होईल आणि ओचा विरुद्ध मित्र त्या ठिकाणी एल होईल आणि ओचा नंबर 13 आहे आणि एलचा नंबर 12. सो तुमचं उत्तर असणार आहे 13, 12, जो आपल्याला पर्याय क्रमांक 1 दिला आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की सांकेतिक भाषेवर प्रामुख्याने आपल्याला प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातो. सांकेतिक भाषेवरचा प्रश्न आहे. सांकेतिक भाषेवरचे प्रश्न विचारले जाताना जनरली सांकेतिक भाषेवरचे प्रश्न हे अल्फाबेटशी संबंधित असतात. म्हणून तुम्ही जास्त करून अल्फाबेट्सचा नंबर्स पाठ करा, त्यांच्या विरुद्ध मित्रांच्या जोड्या पाठ करा. विरुद्ध मित्रांच्या जोड्यांमध्ये तुम्ही बघा, अल्फाबेट्समध्ये विरुद्ध मित्रांची जोडी जर घेतली, त्यांच्या क्रमांकांची टोटल ही नेहमी 27 होते. जसं एचा क्रमांक 1 आहे आणि झेडचा क्रमांक 26 आहे, दोघांची टोटल त्या ठिकाणी 27 होते. दिशा ज्ञानावर आपल्याला प्रामुख्याने प्रश्न विचारला जातो, नाते संबंधावर प्रश्न विचारला जातो, बैठक व्यवस्थेवर प्रश्न विचारला जातो आणि संख्या मालावर तुम्हाला डेफिनेटली त्या ठिकाणी प्रश्न काही विचारले जातात, जे आपल्याला मोस्टली आपल्याला वर्गघनांशी संबंधित प्रश्न त्या ठिकाणी विचारलेले आढळतात. तर बघा, समजा हा एक प्रश्न तुमच्या समोर मी मांडतोय की समजा या शृंखलेमध्ये पुढील पद कोणते, आपल्याला विचारलं की या शृंखलेमधले पुढील पद कोणतं, तर क्वेश्चन मार्क आणि आपल्याला पर्याय दिलेले आहेत त्या ठिकाणी 216, 203, तिसरा पर्याय 215 आणि चौथा पर्याय यापैकी नाही. तर आपल्याला लॉजिक शोधायचं की ह्या संख्या कोणत्या पद्धतीने मांडल्या असतील. आता नेहमी लक्षात घ्या, ज्या वेळेस दिलेल्या शृंखलेचं पहिलं पद 0 असतं त्यावेळेमध्ये ती एकतर घन वजा 1, वर्ग वजा 1 किंवा घन वजा वर्ग, एकाचा वर्ग पण एकच होतो आणि एकाचा घन देखील एकच होतो, त्या दोघांची वजाबाकी असेल. तर ह्या पुढच्या संख्या पण आपल्या थोड्याशा ओळखीच्या वाटतायत. 0 म्हणजेच एकाचा घन वजा 1, 7 म्हणजे 2चा घन वजा 1, 26 म्हणजे 3चा घन वजा 1, 63 म्हणजे 4चा घन वजा 1. तर त्या अनुषंगाने जर गेले तुम्ही बघा, 124 म्हणजे 5चा घन वजा 1, म्हणजे पुढचं उत्तर तुमचं येणार आहे 6चा घन वजा 1 आणि 6चा घन होतो मित्रांनो 216 वजा 1, 215 तुमचं उत्तर असणार आहे, जे पर्याय क्रमांक 3 आहे.
म्हणजे वर्गगण जर तुमचे फक्त पाठ असतील तर तुम्ही काही सेकंदामध्ये त्या ठिकाणी त्या संख्यामाला तुम्ही सॉल्व्ह करू शकतात. आता बुद्धिमत्तेच्या प्रश्नांमध्ये तुम्हाला असं निदर्शनास येईल बघा मित्रांनो, कधी कधी हे उदाहरणं फार मोठे मोठे तुम्हाला दिसतात, लांबलचक दिसतात, पण मी तुम्हाला अशी विनंती करेल की ह्या प्रश्नांच्या लेंथला तुम्ही घाबरू नका. जेवढा प्रश्न मोठा तेवढं त्याचं उत्तर सोपं असतं, पण तो प्रश्न आपण व्यवस्थित वाचला पाहिजे, व्यवस्थित समजून घेतला पाहिजे आणि तेवढा वेळ तुम्ही नक्कीच काढू शकता. म्हणजे जर तुम्हाला बायफर्गेशन करायचं आहे बघा, 2 तास म्हणजे होतात तुमचे 120 मिनिट. 120 मिनिटांमधला तुम्ही 25 प्रश्नांसाठी एक 27 ते 28 मिनिटांचा वेळ तुम्ही नक्की काढून ठेवला पाहिजे, नक्की काढून ठेवला पाहिजे, जेणेकरून तुम्हाला वेळ बॅलन्सिंग करून काही प्रश्न असे असतील 5-6 प्रश्न ज्याच्यामध्ये 2-2, 3-3 मिनिटांचा वेळ तुम्ही दिला तरी चालण्यासारखा असतो, कारण वेळ तो तुम्ही कुठेतरी दुसरीकडे वाचवलेला आहे. तर अशाच पद्धतीचं जर तुम्ही मोडस ऑपरेंडी ठेवली, सेम आपण PSI STIच्या परीक्षांमध्ये केलं, बँकिंग एक्झाममध्ये तर थोडी तारंबळ विद्यार्थ्यांची उडते, कारण की पण डिफिकल्टी लेवल वाईज थोडेसे प्रश्न सोपे असतात बँकिंग लेवलमध्ये. तर अशा पद्धतीने जर तुम्ही गणित आणि बुद्धिमत्तेचा ॲप्रोच या उरलेल्या दिवसांमध्ये ठेवला मित्रांनो, नक्कीच तुम्हाला अपेक्षित यश त्याच्यामध्ये मिळू शकतं. याच्याशी रिलेटेड काही व्हिडिओज मी माझे स्वतःचे अपलोड केलेले आहेत, रिलायबलच्या प्लॅटफॉर्मवर देखील काही व्हिडिओज अपलोड आहेत, तर तुम्ही त्याचा नक्की फायदा घ्या आणि तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये यश मिळो अशी मी सदिच्छा व्यक्त करतो आणि माझा सेमिनार थांबवतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. विश यू ऑल द बेस्ट.